चिदानंद विग्रहम् यस्याः सन्निधिमात्रेण चिदानन्दायतेतः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आत्ताच माझी स्नेही यांनी बरंच काही सांगितलं. किती चढवायचं, किती तरी हलवायचं, धडा चढवला ना चढता येत. त्याचा माझा स्नेह आहे, माझ्यावर अत्यंत प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते बोलत राहतात. ते मला सवय झालेली आहे. पण भाग्याची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी ज्ञानार्जन आणि ज्ञानदान अशा गोष्टी होतात तेच पुण्यक्षेत्र मानलं गेलं आहे. पुण्यक्षेत्र म्हणजे काही नाही, ज्ञान हे सगळ्यात पवित्र आहे. ज्ञान हे सगळ्यात पवित्र आहे ज्ञान, आणि इथे ज्ञानदानाचं कार्य होत आहे. शास्त्रात असं लिहिलं आहे की यस्तु संचरते देशान यस्तु सेवेत पंडितान तस्य विस्तारिता बुद्धी तैलवंदिर वामनसी. या मराठीमध्ये कार्य आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार आणि महत्वाचा बुद्धा शास्त्रग्रंथावलोकने मनुजा चातुर्य येतसे पाठ. ग्रंथ हे असे गुरु आहेत की त्याच्याकडे जेवढं ज्ञान आहे ना तेवढं सगळं देतात. बाकी मानवी गुरु काय करतो, हातचा राखून ठेवतो. माझ्या विरुद्ध उभा टाकला म्हणजे माझं सगळं उघड करेल ना. म्हणून मनुष्य सगळं ज्ञान देत नाही, पण ग्रंथ मात्र जेवढं ग्रंथामध्ये ज्ञान आहे तेवढं सगळं ग्रंथ देऊन टाकतात. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानच जीवनामध्ये, ज्ञानानंच कैवल्याची प्राप्ती होते. आणि नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मे विद्यते. ज्ञानाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आणि त्या वाचनाच्या माध्यमातून होत आहेत. इतकं सुंदर लाख ग्रंथ आहेत, हे सामान्य गोष्ट नाही आहे. पण कसं आहे, गंगा किनारी राहून जर गंगेत कोणी स्नान करत नसेल तर त्याचं दुर्दैवच म्हणावं.